हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर इकडे आले आहे मी सकाळी सकाळी भाजी घ्यायला आणि 7:30 वाजले आहे. तर इकडे बघा, ही पिशवी जी टाकली आहे ना ती माझी कॅरेट आहे आणि इथे लाईन नंबरला थांबावं लागतं भाजी घेतल्यावर. हे सगळे नंबर लावलेले आहेत आणि हे सगळे फ्रूट आहे. इथे बघा, केळी आहे, पपीता आहे, नारळ आहे आणि भाजी तसं काही मला भेटली नाही. जे पाहिजे ती भाजी मी जास्त करून आहे ना ॲपलच घेतले आहे मी, कारण की पप्पांना ॲपल लागतातच घरामध्ये. ॲपल पाहिजे पप्पा म्हणतात. तर इकडे बघा, माझा नंबर लागलेला आहे आणि वजन करता येते आता. तर चला भाजी घेऊया आपण आणि राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. साहिल विराजचा फोन आलेला आहे मला, व्हिडिओ कॉल. त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या आहे दोघांसंग. सकाळच्या 8 वाजले आहे आणि आता मी आली आहे भाजी घेऊन. की जड झाली पिशवी. इकडे आली भाजी बघा. नंतर काढते आता. थोडं कपडे लावले मशीनला. इकडे थोडं गरम पाणी करते सकाळी सकाळी. हे बघा, बिस्लेरी वापरतोय कारण की हे जे मशीन आहे ना हे खराब झाले. हे घेतल्यापासून मला इतका त्रास दिला नाही या मशीननी. हे बघा, ल्यू प्युअरचं आहे आणि हर 6 महिन्याला ह्याचे पार्ट आम्ही चेंज केले आहे, तरी पण परत खराब झाले आत्ता. आणि दुसरी गोष्ट, तो आला होता चेक करणारा. आम्ही ल्यू प्युअरचं सर्व्हिस सेंटरला कॉल केला तर तो आला होता. तो म्हटला की तुम्हाला आत्ता 7,000 रुपये खर्च याला. म्हटलं आतलं खराब झाले आणि आम्ही अजून वर्ष पण झालं नाही की ते सगळं चेंज केलं होतं आतमधलं. परत खराब झालं. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आता ह्याला रिपेअर नाही करायचं, याला फेकून द्यायचं याला कचऱ्यात आणि दुसरं घ्यायचं नवीनच. 7,000 देईपर्यंत 10,000 नवीन येतं. मला आता नवीन घेऊ म्हटलं. आता जाऊ दे, टाकून देऊ म्हटलं. आता काय करणार याला, किती वेळा रिपेअर करणार ना. तिकडे बघा, थोडंसं गरम पाणी केलं आहे. हे बघा, पिते आता बसून. तोपर्यंत कपडे झाले का मग कपडे वाळत टाकायचे मला. आणि इकडे बघा, हे ट्रॅम्पोलिंग लाडूचं काढून ठेवलं आहे. हे बघा, हे काढून ठेवलं. इकडे बिस्लेरी आलेले आहे. आता ह्या बिस्लेरी किती मागवायच्या. माझी मिस्टर म्हणते आता जायचं आहे तर मशीन तिकडे पुण्याला गेलो का मग नवीन मशीन घेऊ पाण्याची. मी म्हटलं अहो मग ती मोठी बिस्लेरी येते ना ती मागवा म्हटलं, हे याला किती खर्च होणार म्हटलं. आणि त्या दिवशी लाडूच्या पप्पांनी इथं कॅरम मागवला बघा लाडूसाठी खेळायला घरात. छोटा कॅरम मागवला लाडूला. आणि तुम्हाला दाखवते बघा, मी ह्या पिशव्या मागवल्या आहे. मी थोडंसं वास येत होता म्हणून असं मोकळ्या करून ठेवल्या. 4 आहे. बघा, मोठ्या मोठ्या पिशव्या आहे आणि याच्यामध्ये ना कपडे वगैरे भरून ठेवणार आहे मी, सगळे घेऊन जायचे कपडे. बघा, खूप मोठं आहे. एक लाडूच्या कपाटामधले कपडे, एक माझ्या कपाटामधले, पप्पांचे असे हे कपड्यांना. आणि मग ते जे येतील ना पॅकर्सवाले ते ह्याला प्लास्टिकने पॅक करतील मग असं. त्याच्यामुळे मी घेतले आहे. एक लाडूचा सगळं पसारा पडला आहे. रात्री खेळते ना ती बसून इथं. इकडे हे सगळं ब्लँकेट मी काढून ठेवलेलं आहे कारण की ऊन आता येत नाही. ऊन आलं का मग हे सगळं उन्हात वाळवून मग ह्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित पॅक करेन. 2च ब्लँकेट आहे. एक मला घेऊन चाल, माझ्यासाठी एक आम्हाला, आणि एक हे मी ठेवले आईसाठी. आई वगैरे आली तर आईसाठी 2 ब्लँकेट मी घेऊन चालले आहे इथून. इकडे मावशी पण आल्या आहे, कामवाल्या मावशी. फरशी पुसून घेत आहे. भांडे वगैरे पण झाले आहे त्यांचे. तर गेल्या का मग मी चहा वगैरे पिते, मग स्वयंपाकाला लागते. कोथिंबीर आणली, किती माती बघा ना कोथिंबीरला. हे बघा. आणि इकडे हे आणले आहे दोडके. दोडकेची चटणी बनवणार आहे मी आज. हे बघा. आणि इकडे आणले आहे हे सफरचंद. सगळं असे चिकट चिकट आहे, त्याच्यामुळे पाण्यामध्ये ठेवले आहे. थोडंसं मीठ टाकले, धुवून मग मी ते फ्रीजमध्ये ठेवणार. इकडे मी चहा बनवते आहे. तुम्हाला माहिती आहे मी कसा चहा पिते, लाल चहा पिते मी. मला सर्दी झाली आहे त्याच्यामुळे मी थोडंसं अद्रक टाकते. तर इकडे बघा, स्वच्छ धुवून ठेवले आहे सगळे. बाकी इकडं आहे मेथीची भाजी निवडून ठेवते. मेथी नाही, सॉरी, कोथिंबीर निवडून ठेवते. आणि इकडे चहा उकळला आहे माझा. सगळे विचारता कोणती पावडर वापरते. अहो कुठलीही पावडर वापरा चहाची, पण एकदम थोडीशी टाकायची. लाल चहा प्यायचा. दूध चहा आणि फॅट्स होतं ना त्याच्यामुळे मी लाल चहा पिते.
गुळाचे पोळं टाकले. बघा मी कसा लाल चहा बनवला आहे, एकदम पाण्यावानी. तर चला आता आपण पिऊया चहा. मी ना थोडं AC मध्ये बसते, मला खूप गरम होते. चला, लाडू झोपली इकडे आतमध्ये बरं का, दाखवते तुम्हाला. इकडे लाडू झोपली आहे. हे बिस्किट तुम्हाला माहिती मी दाखवलेले आहे, 100% आटा. त्याच्यामध्ये मैदा नाही आहे, त्याच्यामुळे मी एक बिस्किट खाते बघा. आता याच्यामध्ये एकच राहिला पॅकेट. इकडे बघा, हे का न्यूट्री चॉईस हाय फायब्रेट. हे पचायला चांगले असतात, फॅट्स होत नाही याच्याने, आणि पोटात गॅस वगैरेचा पण होत नाही याच्याने. हे बघा. चला, इकडे मी बनवती आहे दोडक्याचा ठेचा. उभा कांदा कापून घेतला आहे मी, आणि दोडके सोलून आहे ना त्याला आहे ना खलबत्त्यामध्ये मी असे वाटले आहेत. आणि त्याच्यानंतर त्यात पाणी होतं त्याच्यामध्ये ना, तर ते पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. दोडके वाटल्यानंतर पाणी होतं, ते सगळं पाणी काढून त्याला हे करून मग नंतर ना हे बघा मिरची आणि लसूण वाटलं आहे मी, आणि थोडेसे जिरे पण वाटले आहे त्याच्यामध्येच. हिरवी मिरची, जिरे आणि लसूण वाटले आहे. आणि इकडे बघा पाणी काढून घेतलं आहे दोडक्याचं, आणि त्याच्यानंतर हे थोडंसं लाल होऊन दिलं आहे, आणि त्यामध्ये टाकले आहे दोडके. दोडक्याची चटणी म्हणजे म्हणतात खूप छान लागते आणि खूपच टेस्टी लागते वरण भाताबरोबर. पप्पांना खूप आवडते म्हणून आज बनवले आहे. दोडके चांगले भेटले होते त्याच्यामुळे मग मी आज बनवले आहे. इकडे थोडीशी हळद टाकली आहे, बाकी काहीच टाकायचं नाही आहे. आणि आता टाकले आहे मी हे दोडके. बघा, खलबत्त्यामध्ये वाटायचे आहे, नाही तर मग पाट्यावर वाटायचे आहे, मिक्सरमध्ये नाही वाटायचं बरं का. तर ते जास्तच येऊन लाडू उठली आहे, आणि साहिल विराजचा व्हिडिओ कॉल आला आहे बघा. कैसे हो तुम? आज क्या है? क्या है आज? संडे है? हाँ, है ना, रक्षाबंधन है आज. रक्षाबंधन. हाँ, तुम्हें नहीं पता? तो राखी बांधते. राखी मुझे भी राखी बांध देना कल. तुमने नहीं बांधी राखी? तुमने नहीं बांधी हमें. अगले साल बांधूंगी, वहाँ आऊँगी तो. अगले साल बांधूंगी. बोली अगले साल. अगले साल बांधूंगी. अगले साल ठीक है. अरे वाह, मैं घर पर हूँ दोस्त के. आपने हाँ, कब तक आओगे? मैं अगले साल आएगा ना. मेरे घर पर कब आओगे आप? मेरे घर पर. साल के बाद आऊँगा. एक साल. और आपका दादा कब तक आएगा? कब तक आएगा? अगले साल होगा. मैं आ गया होगा 5-6 महीने में. 5-6 महीने में आऊँगा. और शैलेंद्र कब तक आएगा? अगले साल. अगले साल. हाँ, हम दोनों साथ में आएंगे. साथ में. हाँ, शोर करने जाना मुझे, ये तो मैं आपका बहुत पिटाई करूंगी. छोड़ कर नहीं जाना, नहीं तो पिटाई करेगी पिटाई. मारूंगी मैं. हाँ. नहीं जाऊंगा इधर. अब जब मेरे घर पर शोर कर जाओगे ना मुझे बाहर, फिर मैं आपका मारूंगी आपको मैं पटक के. नहीं जाऊंगा. नहीं जाऊंगा. छोड़ के नहीं जाना, साहिल दादा को बोलती. और विराट दादा भी नहीं साल का. देखिए, विराट दादा देखिए आ गया. चले गए था अभी. चला गया था. विराट दादा भी छोड़ के चला गया ना आपको. और जब मेरे घर पर आओगे ना, फिर मैं आपका बहुत पिटाई करूंगी. अब तर इकडे चालू आहे रक्षाबंधन, आणि हा छोटासा व्हिडिओ माझ्या घरून आला आहे, गावावरून. आणि ही आहे माझ्या मोठ्या बहिणीची मोठी मुलगी, जिला गावाला दिली आहे, माझ्या घराच्याच बाजूला दिलेला आहे तिला. आणि ती गेली आहे आमच्या घरी साहिल विराज वळायला. आणि इकडे माझ्या भावाची मुलं आहे बघा दोन्ही. इथं माझी भाऊजाई पण आहे, आई तिकडे बसलेली होती. विराज बघा, इथे माझा विराज बसला आहे. आणि विराज बघा ना किती बारीक झाला आहे विराज. इथे कसं झालं बघा, किती बारीक झाला आहे विराज, बिचारा लेकरू ग माझं. तर चला मग बघा व्हिडिओ.
हे बघा माझा भाऊ किती बारीक झालाय बघा, कसं दिसतोय, की तब्येत त्याची खराब आहे ना. लाडूची अंघोळ. हेलो, कैसा तुम्ही जी मस्त रक्षाबंधन सब लड़कों को रक्षाबंधन. तिला मी शिकवलं होतं बोलायचं. तिला आपण शिकवलेलं बोलता नाही येत बरं का, तिच्या मनाने ती बोलल. आता मी तिला शिकवलं होतं रक्षाबंधनच्या सर्व दादांना शुभेच्छा असं बोल. शुभेच्छा बोल. रक्षाबंधनच्या सर्व दादांना ताईंना खूप खूप शुभेच्छा. आता आता परत एकदा बोला असंच. हाँ बोलिए, फिर से ऐसे ही बोलिए. हाँ आपके मन से बोलिए. अभी आपके मन से बोलूंगी मैं. बोलिए ना, चलिए ना. सब जो मैंने सिखाया ना वो बोलिए. बस इतना से ही बोलती हूँ मैं. अब मैंने कितना सिखाया वो बोलिए ना. अभी क्या क्या सिखाया मैंने आपको. हेलो, कैसा तुम्हें जो मस्त सबको रक्षाबंधन, सबको हैप्पी रक्षाबंधन. हैप्पी रक्षाबंधन. मेरे दादा, मेरे विराट दादा, मेरे शैल दादा कितने दूर में राखी कैसे बांधूंगे. हाँ हाँ, राखी कैसे बांधूंगे मैं. उतने दूर मेरे शैल दादा विराट दादा दूर है. हमें कैसे राखी बांधूंगे उनको. हॅलो, कसे आहात तुम्ही. जय महाराष्ट्र. तर ना आता संध्याकाळचे 6 वाजले आहे. आता इकडे बघा लाडू आले आहे रेडी. ही लाडूची पर्स आहे. हेलो दोस्तों, मेरा नाम है लाडो. आप मुझे नहीं जानना चाहते क्या. नहीं जानना चाहते आप. नीचे एक वाइट कलर का बताइए दबा दो. बहुत चली वीडियो आ जाएगी मेरे. फिर आप देखोगे मेरा वीडियो नहीं देखोगे. आप मेरा वीडियो नहीं देखोगे फिर मैं आपको बहुत मारूंगी. आप वीडियो देखोगे तो मैं आपको नहीं मारूंगी. अरे हंस क्यों रहे हो उनके ऊपर. हंस क्यों रहे हो उनके ऊपर. अच्छे है ना वो अच्छे है. मैं आपके ऊपर हंस रही हूँ, उनके ऊपर नहीं हंस रही मैं. सॉरी, तिला मी काहीच बोलायला सांगितलं नाही. ती तिच्या मनाने बोलतीये बरं का. म्हणती माझी जर व्हिडिओ नाही आवडली तरी बघा. काहीतरी बोलली बाबा ती. नाही आवडली तर बरं, नाही तर तुम्हाला मारणार असं ती बोलली. चल ये इकडं. आता नाही हसणार. आहो, उनके ऊपर क्यों हंस रही है, वो अच्छे है ना, म्हणजे तुम्ही चांगले आहात ना असं बोलतीये. ये लोक चल ना. तर ही लाडूची बॅग आहे. अबू आहे. तर आम्ही इथे मेला आलेला आहे. तर हिला थोडं मेल्यामध्ये फिरवणार आहे. एक मिनिट थांब ना. आता थांब ना, मला बोलू दे ना. तर इथे मेला आलेला आहे. तर हिला थोडंसं मेल्यामध्ये फिरवतो. कारण की आम्ही काय एकटं आहोत ना. इथं रक्षाबंधन वगैरे काही नाही. आमचं असंच फोनवर वगैरे झालं आहे बोलणं. ते तुम्ही बघितलंच आहे. मी टाकलं आहे फर्स्ट सगळं तेच टाकलं आहे घरचे माझे व्हिडिओ वगैरे. आणि तुमच्याशी मला खूप काही बोलायचं पण आहे. तुम्ही राहा व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर आता पहिले आम्ही जाऊन येतो. पप्पा खाली वाट बघताय. तर त्यांना म्हटलं तुम्ही गाडी काढा, आम्ही आलोच. तर चला आपण जाऊन या. थोडंसं इथे मेलामध्ये हिला फिरवतो. तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. हां मम्मी जल्दी चलो, टाइम लग रहा है. हाँ ना. चलिए चल. जल्दी. मम्मी मेरा बंद हो जाएगा, जल्दी जाने का. हाँ चलिए. मेरा बंद हो जाएगा तो. और पापा भी चल जाएंगे हमको छोड़कर मेला में. नहीं जाएंगे पापा. आपको छोड़ के कैसे जाएंगे पापा. पापा कभी नहीं जाएंगे आपको छोड़कर. जाएंगे. जीरो नहीं, ग्राउंड. एक ग्राउंड मतलब नीचे जाना है हम लोग को, है ना. हमको बादल में नीचे जाना है. हम आपको दिखाते हैं. हाँ पापा मेरे नीचे खड़े. आप देखना चाहते हो. आ जाओ. आगे बैठूं क्या मैं. हाँ नहीं ठीक है, मैं पीछे बैठती हूँ. कितना अच्छा आहे ना. आता आम्ही आलो आहे, पोहोचलो. मिस्टर माझे पार्किंगला लावताय गाडी. लाडो देखो, लाडो कहाँ आ गए. मेला में.
इथे मी असं ऐकले, माझ्या मैत्रिणी आल्या होत्या ना, म्हणे खूप छान मेला आलेला आहे, खूप छान छान कपडे वगैरे खूप छान आहेत. चला बघूया, आपण जाऊया. हे ड्रेस मी इथंच घेतलेले मागच्या मेल्यामध्ये. बघू इथे कसे भेटतात ड्रेस मटेरियल ह्या व्हिडिओमध्ये. चला. तर आता लाडो ट्रेनमध्ये बसणार बघा. आता पकडून बसा बघा, पकडून बस लाडो, पकडून बस. लाडो कैसा था? ट्रेन कैसा था? अच्छा था। बोर हो गई? ये लेना है लाडो। लोग जो मोबाइल देखता है ना, उससे यही अच्छा है, गेम खेलता है ना, हाँ हाँ, मोबाइल का हट जाता है उससे मन। क्या है, बस ऐसे ऐसे करना है ना। खेलता रहता है बच्चा, खेलता रहता है। चालू हो गया लाडो लो। 10 रुपीज़ हम एक देखते हैं, 10 रुपीज़ हम देते हैं आपको। अच्छा है बेटा। हाँ, खेलना भी है ऐसे, ऐसे ऊपर करने का, ऐसे थोड़ा गर्म होते हैं। बघा ड्रेस मटेरियल 1000, कोई भी अलग अलग है। फैब्रिक अलग अलग है। हाँ, ये कॉटन है. इथेच मी हे ड्रेस मटेरियल घेतलेले बरं का, सेलमध्येच. खूप छान छान भेटत आहे 1,000ला. हे बघा, ये थोड़ा ये है कपड़ा. ये देखिए सब कॉटन है, सब कॉटन है. सब में ऐसा नाजनी दुपट्टा है. मुझे इस ऐसे वर्क चाहिए, ये वाले वर्क नेक में है, ये गोल नेक में है. हाँ, यही गोल नेक में ऐसे जो ये मैंने पहनी हुई हूँ ना, ये सब 1,000 वाली दिखाइए ना. कॉटन में दिखाइए, सॉफ्ट कॉटन कॉटन. ही दिखा रहा हूँ आपको, जितना भी दिखाया सब कॉटन ही दिखा रहा हूँ. ये आएगा कोटा कॉटन में, कोटा कॉटन है ये. कौन सा ये लेना है? लड़ दूर रहो बेटा, दूर रहो. पापा को बोले नाही सुनते. बघा इथे मला बडी भेटली बघा, मी घेतली बघा. सगळ्या प्रकारचे आहेत. डाळवडी त्या दिवशी साप बघत होते ना ऑनलाईन, इथे भेटली बघा मला. हे बघा लसूणचं घेतलंय. नहीं सुनेंगे, मना करेंगे ना, नहीं सुनेंगे. सब डिसीजन आपको लेना है, बस आप ही ज़्यादा होशियार हो. हर चीज़ वो जो बोलेगी वही करना है आपको. कुछ होने तो फिर आपको बताती मैं बच्चे को. कहाँ गई? नहीं जाओ बेटा, यहीं पे खेलो. लाडो नहीं जाओ ऊपर. लाडो बेटा मत जाओ ऊपर, यहीं पे खेल के बाहर निकलो, मत जाइए ऊपर. सामने से छोड़ दो, सामने से. उसका फ्रॉक पहन. पकड़ के रखो. अरे पकड़ के रखो. पीछे उधर गिर जाएगी. आ जाओ. बाप रे, आ जाओ, फ्रॉक मोड़ देते, इधर आओ. देखो कितना खतरनाक है. बाप रे, अच्छा देख रहे इधर पे कार आ रहा है. बच्चा देखो कैसे पकड़ के बैठा है. बच्चा नहीं बैठना चाहिए. ये बहुत देखो ना, नीचे से कितना खतरनाक लग रहा है वो. ये सब में बहुत हादसे होते हैं. अच्छे से पकड़िए, ठीक से पकड़िए बेटा. चॉकलेट अच्छा है. आपको क्या चाहिए? चला आता आम्ही निघालो आहे घरी. आणि घरी गेले का मी तुमच्याशी हम बोलते. हां चला. हॅलो. तर आता आम्ही आलो आहे घरी.
आणि मगाशी थोडंसं बोलायचं राहून गेलं होतं, घाई गडबडीमध्ये मी गेले. तर सर्व ताईंना, सर्व भावांना माझ्यातर्फे रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमचे लाडूने ते तुम्हाला शुभेच्छा दिल्याच आहे. तर व्हिडिओ कॉलवरच आमचं सगळं रक्षाबंधनचं बोलणं वगैरे झालं आहे. साहिलचा फोन आला होता, विराजचा फोन आला होता आणि माझ्या बहिणीची मुलगी आहे ना गावाला, तुम्हाला मी बोलले, तर ती गेली होती घरी. साहिलला विराजला राखी बांधली आहे तिने. आणि त्याच्या आत्ता मेल्यामधून आलो आहे आम्ही. आणि तिथे तुम्ही बघितलं आहे, लाडूच्या पप्पांना मी एवढं म्हटलं की नका तिला तिथे बसू त्या याच्यामध्ये, ते उड्या मारायचं जे आहे त्यात. वरती गेल्यावर आहे ना, मी ना एक ना तुम्हाला सांगते, मी ना इंस्टाला एक ना व्हिडिओ बघितला होता. एक बाई ना खूप रडती बाहेर, म्हणजे माझा मुलगा खेळतो, म्हणजे मी त्याला आतमध्ये सोडलं, तो तिथे उड्या मारतोय, तो मुलगी का मुलगा होता, आणि कसं काय गायब झाला म्हणे, तो इथे नाही आहे म्हणे. असं तर मला असं वाटायचं की मागच्या भागा पूर्वी कुठं पडली बिडली काही झालं तर मला भीती वाटते बाबा या सगळ्या गोष्टीचे. ते मेल्यामध्ये जे पण आहे ना खेळणे बिळणे खूप हादसे होतात, त्याच्यामुळे ना मला मी कशातच बसत नाही, मला भीती वाटते. आणि मी माझ्या पोरीलाही बसून देत नाही कशामध्येच. ते छोटे छोटे आहे ना गाड्या बिड्या त्याच्यामध्ये बसून देते. पण माझं कसं आहे ना, म्हणजे माझ्या लाईफमध्ये कसं आहे ना, लाडूबद्दल काहीच नाही बोलायचं. लाडूला मी थोडं जरी ओरडलं ना घरामध्ये, ते लगेच इकडून मला कशाला ओरडली, म्हणजे मला शब्दही बोलून देत नाही हे घरामध्ये. लाडूच्या बाबतीत मला निर्णय घ्यायचं काहीच अधिकार नाही मला. तुम्हाला मी खरं सांगते की काय करायचे, तिचं नाव काय ठेवायचं, तिला काय करायचं काय नाही, काय शिकवायचे काय नाही, मला लाडूच्या बाबतीत कसलाही अधिकार दिलेला नाही की तिच्या बाबतीत मी निर्णय घेऊ शकते. तिचे निर्णय घेणारी तिची आजी, तिकडनं रोज सकाळी सकाळी फोन करणार, 1 तास पोराला शिकवणार, मग तिच्या शिकवण्यावर सगळं चालतं घर, असं आहे. पण आता काय ना काही गोष्टी सांगत नाही मी. आमच्या संसारामध्ये ना ते खूप मोठं हे म्हणजे शिकवणारं यांची आई, आपण काय बोलू शकत नाही. आणि करणार तरी काय ना, आपलं पण असे प्रॉब्लेम आहे, आपल्या पण असा हाताखाली आपण म्हणतो ना दगडाखाली हात आहे आपला, काही नाही करू शकत. आणि दुसरी गोष्ट, मला बरेचसे ताईंनी बोलले होते की तुम्ही विराजला तुमच्याजवळ ठेवा 12वीला. मला तेही तुम्हाला सांगायचं आहे की तसं माझ्या मिस्टरांची परमिशन होईल तरच मी ठेवू शकते. त्यांच्याकडनं मला ती परमिशन नाही आहे. आणि परमिशन का नाही आहे, त्यांचं असं म्हणणं आहे जिकडं 11वी 12वी केली ना तिकडेच त्याला 11वीला आहे ना तिथंच त्याला 12वी करू दे, त्याचं शाळेचं नुकसान होऊन जाईल असं. आणि घरी कसं जास्त मोबाईल घेणार, वायफाय असतं घरामध्ये, इथे पण आला ना तो तिकडे त्या रूममध्ये बसायचा आणि खूप जास्त गेम खेळायचा. मी तुम्हाला बोलत नाही पण तो गेम खेळायचा खूप जास्त, ती फ्री फायरची. तर त्याला तिथंच राहू दे, तिथून तसंच कॉलेज जवळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते मला जर परमिशन दिली त्यांनी आणि तर मी ते विराजला माझ्याजवळ ठेवू शकते. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. तर फोन कट झाला, मिस्टरांचा फोन आला होता. आता ते आम्ही ना बाहेरनं आलो आणि अर्धा तास खालीच बसलो होतो सोसायटीमध्येच लाडूला घेऊन. तर ते मला म्हटले तू थांब खाली, मी तो त्याला चक्कर मारून मित्रांकडं. ते गेले आले आणि मला फोन करताय की लाडूचं खेळली का लाडू, म्हटलं हो खेळली, मेलामध्ये पण खेळली आणि खाली पण अर्धा तास ती पळापळ करत होते म्हणलं इकडं. आता तिला आणलंय घरात, त्याला शांतीने बसू द्या मला. तर नाही तिला खेळायचं असेल तर पाठव म्हणलं. आता मी कपडे वगैरे चेंज केले, आता नेणार ती खाली. तर ठीक आहे असो. तर अशी आमची रक्षाबंधन होती. प्रत्येक वेळेस आमची रक्षाबंधन अशीच झालेली आहे, ठीक आहे ना. म्हणजे व्हिडिओ कॉलवरच बोलणं होतं प्रत्येक रक्षाबंधनला. किती 7-8 वर्ष झाले असेल मी रक्षाबंधनला माझ्या माहेरीने गेलेली. तर झालेच 7-8 वर्ष झाले असेल. आता पुण्याला जेव्हा राहील तेव्हा मग रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी सकाळी जाऊन आपली संध्याकाळी रिटर्न येत जाईल. आणि दुसरा एक खूप मोठा एक आज इश्यू झालेला आहे, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की काय बोलले आहे माझे मिस्टर. ते कुठं त्यांचं चुकीचं आहे त्यांचं हे मला बोलणं, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगालच. आणि तुम्हाला सगळे काही गोष्टी ज्या पण आहे ना माझ्या लाईफच्या, त्या सगळ्या तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या मार्फत सगळं तुम्हाला मी सांगत जाईल, जे होते काय होते काय नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत माझ्या लाईफमध्ये. आणि आता अलीकडं मला जास्तच इश्यू व्हायला लागलेत माझ्या लाईफमध्ये. सासूचं लय जास्त डिस्टर्ब करायला लागलेली आहे. तर ठीक आहे, त्यांचे काय झालं आहे काय नाही ते मी तुम्हाला ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच, ठीक आहे. तर ठीक आहे, चला मग मी जाऊ का? बाय बाय.